अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली। या घटनेनंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे। या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली। या बैठकीत मराठा समाजातील महेश पवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर चप्पल फेकण्याचा इशारा दिला होता। दरम्यान आज सरसंघचालक मोहन भागवत सोलापूर दौऱ्यावर असून या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव मराठा समाजाच्या काही आक्रमक नेत्यांना नजरकैदेत घेतल्याची माहिती मिळत आहे। काही नेत्यांना तर थेट पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। गुरुवारी पहाटे पोलिसांनी महेश पवार, सोमनाथ राऊत, श्याम कदम, प्रशांत देशमुख, सोहम लोंढे, मारुती सावंत यांना ताब्यात घेतलं। यापैकी कोंडी येथील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत यांना फौजदार सावडी पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे। दरम्यान या प्रकरणावर पोलिसांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही।